तो जय शिवराय मित्रांनो. तर आज आता आम्ही येऊन पोचलो सिद्धगडावर. सिद्धगड हा मुरबाडमध्ये स्थित असून हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. तर मित्रांनो आता आमचा खरा ट्रॅक हा चालू झाला आहे. सर पुढे चाललेत. गडाला जाण्यासाठी प्रमुख 2 वाटा आहेत. त्यामधली पहिली ही जांभुर्डेवरून जाते तर दुसरी ही उचले या गावातून जाते. उचले या गावातून जाणारी वाट ही थोडी सोपी आहे. आता आमचा पहिला टप्पा हा कंप्लीट झाला आहे. समोर दिसतोय तुम्हाला सिद्धगड. आपली मित्रमंडळी पुढे चाललेत. आत्ताशी पहिला टप्पा पूर्ण आला आहे. लय वाट लागले. कोणी रस्ता विसरू नये म्हणून असे दगडी लावले एकावरती. म्हणजे हा मार्ग आहे जाण्यासाठी. आता कुठे थोडीफार सपाटी लागले. नाही तर कंटिन्यू वरती चढायचं होतं आम्हाला. खूप वाट लागलेली. आता कुठे सपाटी आली थोडीफार. काही असा रस्ता आहे इथे. आणि आता आम्ही चाललो आहे. पहिला अर्धा तास आमचा की गाडाला सुरुवात कुठनं करायची तेच समजत नव्हतं. कारण की रस्ता तिथे चालू होणार होता तेच नव्हतं माहीत. तर तुम्हाला मी एंडिंगला सांगेलच की आपल्या कुठून जायचे ते. सिद्धगड हा भीमाशंकर अभयारण्यात येत असून इथे तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा बघायला मिळतील. आता कुठे आमचे सूर्यदेवाचे दर्शन झालेत. सूर्यदेव दिसतोय आणि समोरचा सिद्धगड. आणि आता मी वरती येऊन पोचलोय. तिथे एक वाडी सुद्धा आहे. तर वाडीच्या इथे जाऊ आता आम्ही. मला तुमचा गाईड या आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी. आम्ही त्याला लालच दिला बिस्किटाचा. ते एका बिस्किटावर हा बरोबर. आमच्या सरांच्याच मागं येतो. सर एका बिस्किटने काय नाही होणार. मला दिसत समोर हा गोरखगड आहे. हा जो दिसतोय तो. ऑलमोस्ट हा ट्रॅक आम्ही आता कंप्लीट केला आहे. आता थोडाफार पॅच राहिला आहे पण खूप दमवणारा असं पॅच आहे. समोर तुम्हाला दिसत असं सह्याद्री आणि तो समोर दिसतोय तुम्हाला गोरखगड. आता आम्ही गुहेच्या इथे येऊन पोचलो आहे. इथे लिहिलंसुद्धा आहे किल्ले सिद्धगड गुहा. आता आम्ही गुहाची इथे येऊन पोचलो आहे. समोर तुम्हाला दिसत असेल गुहा एक. आता इथे येऊन आम्ही पोचलोय. इथे गुहा आहे मस्त अशी बघू शकता तुम्ही. जर तुम्ही ग्रुप बरोबर येत असाल तर कॅम्पिंगसाठी ही जागा खूप चांगली आहे. इथून आम्ही खालून आलो आता. तिथून वरती जायचे. ते इथे पोचले मस्त अशी. इथे एक विठ्ठलाची प्रतिमा अशी चित्र काढलंय मस्त. शेवटचं काही आहे तर आता अशा पायऱ्या आहेत. ते चढल्यानंतर डायरेक्ट आम्ही टॉपला जाऊ. टॉपला आम्ही आता पोचलोय. इथे एक पाण्याचे टाके आहे आणि एक शिवलिंग आहे. ते शिवलिंग आणि नंदी सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. ती दिसत वाडी दिसत. ह्या वाडीवरून आम्ही आता आलोय. आता आम्ही इथे येऊन पोचलोय. तर आम्ही या साईडला चाललोय. सिद्धगडाची उंची ही समुद्र सपाटीपासून 3200 फूट इतकी आहे. तुम्हाला दिसते समोर पूर्ण बुरुज आहे आणि इथे खालीच एक दरवाजा आहे. गडावरती पोचल्यानंतर आपल्याला 7 ते 8 पाण्याचे टाके आणि वाड्याचे अवशेषसुद्धा बघायला मिळतात. पूर्ण गड एक्सप्लोर केलं आहे सिद्धगड. आणि वरती तुम्हाला खूप असे वाड्याचे अवशेष आणि बऱ्याचशा टाके अशा बघायला मिळतील. ते मी व्हिडिओमध्ये दाखवले असेल तुम्हाला. तुम्ही बघा. खूप असेच गोष्टी आहेत की ज्या नाहीसे झाल्यात. म्हणजे कोसळलेल्या आहेत, ढासळलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी असं तुम्हाला बघायला मिळतील. आणि आम्ही ज्या रूटने आलो आहे फक्त त्या रूटनी जरा सांभाळून येत असला तर खूप सांभाळून या. कारण की थोडाफार रिस्की आहे. आणखी मी बराचसा भाग हा दाखवला नाही कारण तो खूप अवघड होता आणि तर मोबाईलमध्ये शूट करणं ही खूप कठीण होतं. त्यामुळे मी तो रूट तुम्हाला दाखवला नाही. तर इथे येऊन आम्ही पोचले. इथे विरगळपणे आणि खूप असं कोरीव काम केलेलं आहे दिसत. आणि इथे एक मंदिरसुद्धा आहे. आणि आता आम्ही हे बघण्यासाठी आम्ही 20 मिनटं परत म्हणजे दुसऱ्या साईडला आम्ही जिथे चालेल तिकडनं उलटा फिरून आलो आहे. आपल्याला ते एक तोफासुद्धा बघायला मिळत आहे.
उचले गावातून गडाला येणारा जो मार्ग आहे तो जर तुम्ही निवडला तर तुम्हाला हे सर्व अवशेष बघायला मिळतील. कारण की जर तुम्हाला अवशेष बघायचे असले तर तुम्ही या मार्गाने या, जिथे आम्ही आता गेलतो. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मागचा जर कालावंती दुर्गाचा तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तोही सुद्धा जाऊन बघा. मी तुम्हाला भेटतो एक नवीन दुर्गावर नवीन गोष्टी घेऊन. बाय.